सो लेट्स स्टार्ट। यार थोड़ा गड़बड़ लग रहा है। नहीं नहीं, ठीक है ठीक है। सीरीज़ ख़त्म हो चुकी है। ODI T20 ऑस्ट्रेलिया के साथ। अब टीम घर पे आ जाएगी। मॅच धुलगे आहे, मतलब एवढं चांगली मॅच होणार होती आजची, ते चालली गेली आहे. ते मॅच आता होणार नाही आहे कारण की ती संपली. नो रिझल्ट. बरं झालं आपण मागची मॅच जिंकलो, नाही तर या मॅचमध्ये तर सो भाई सिरीज जिंकलो आपण, ट्रॉफी घेतली, इंटरव्ह्यू वगैरे झाले. प्लेयर आणि सिरीज मॅन ऑफ द सिरीज हा म्हणला, काय म्हणतात, अभिषेक शर्मा बनला. वेल प्लेड. आता T20 झालं, ठीक आहे. जे प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स तर आहेच म्हणा, त्याचा काही विषय नाही. तर आता सगळेजण T20 थोडंसं रडोगरून काढून टाका सध्याचं. आता आहे टेस्ट. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. इंडिया वर्सेस इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका कधी आहे? 14 तारखेला आहे. स्कॉड सांगितलेला आहे, डबल सांगून देतो एकदा. काही नाही, आपण तर रिपीट करत असतो, एवढा काही विषय नाही आहे. हां, पडिक्कल, KL, देवदेव पडिक्कल, KL राहुल, साई सुदर्शन, गिल, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज. सो हा स्क्वॉड. आणि याच्यात मी तेच नाही बोलत जे मागं बोललो होतो की शमी नाही आहे. शमी पाहिजे होता, कमबॅक तर झाला असतं यार. यांच्यात मोठे मोठे प्लेयर कोणते यांचे? ओके, टेम्बा आहे भाई याच्यात, तो ब्रेविसही आहे, स्टब्सही आहे, एडन मार्क्रम, बोश, कॉर्बिन बोश, मार्को जेन्सन ही है, बढ़िया. उरियो बेटा, रिकल्टन, रबाडा, महाराज, हैमर. ओफ, विकेट कीपर कौन कौन है? टीम बढ़िया है. यांच्याशी केशव महाराज आहे, रबाडा आहे, कॉर्बिन बोश आहे. तो चांगली टीम आहे, बढ़िया टीम आहे. पाहू मजा काय होते आता यांची. तर खिलाडी चांगले आणले पाहिजे ना. कॅप्टन खतरनाक आहे टेम्बानं ऑस्ट्रेलियाला खाली पाडलं होतं, विसरता ना काय गोष्ट. टेम्बा बेटा काल बनून आलता सगळ्यांचा. हेझलवूड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, झॅम्पा होता वाटते. त्या तिघांना कधी फायनल हारले नव्हते. टेम्बा म्हणते असं कसं, मी हारतो तो फायनल. टेम्बानं तर बंबू दिलता भाई त्यांनी. आपले आहे भाई, आपली खतरनाक आहे. निले जडेजाच नाही सोडत भाई. जडेजा लंबा टाकून दिली. तर आपली जेवढी मॅच झाली ती T20ची, त्याच्यावर बोलून तर काही अर्थ नाही आहे आता. आणि T20 सोडून द्या थर्ड वेळसाठी. आता टेस्ट आहे भाई, टेस्टवर पाहत राहा. टेस्ट गीस आहे आपली. टेस्ट मॅचमध्ये मजा येत असते. ओरिजिनल जो गेम आहे क्रिकेटचा तो टेस्टच आहे. T20 तर मजा आहे. आणखीन ते एक मॅच झाली ती, तेही सांगून देतो. साऊथ आफ्रिका वर्सेस पाकिस्तान. साऊथ आफ्रिका एवढी बत्तर खेळली, 143 काढले त्यांना. ते आउट झाले ऑल आउट 143वर. भाई याच्यात काऊन नाही आहे लोक, मला समजून नाही राहिले. याच्यात टेम्बा नाही आहे, एडन मार्क्रम नाही आहे, रॅन रिकल्टन नाही आहे, रबाडा नाही आहे, केशव महाराज नाही आहे, स्टब्स नाही आहे. अजून कोणते प्लेयर आहे यांचे? तर एवढे प्लेयर नाही आहे यांचे.
अरे पाकिस्तानची गोष्ट काढली मला सोपं येते. वाह्यात टीम, वाह्यात लोक, खराब टीम आहे. छी, जिंकले ते तशी पाहिलं तर 2 मिनटं किंवा सिरीज जिंकले ते. घरी बोलवा करा काय जाऊ दे बा, मग खा तुम्ही घरचे शेअर बना. ठीक आहे, घरचे शेअर नाही, एक शेअर गिर नाही रे भाई. ते येऊ दे एखाद्याले, तेच बंबू टाकून देते यांच्यात. आणि त्यांची ट्रायनेशन सिरीज आहे, झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका. कोण जितं? समजा ते ट्रायनेशन सिरीज जिंकले. एक सेकंड विचार केला, ट्रायनेशन सिरीज ते जिंकले. मग ते स्वतःला 2026चं वर्ल्ड कप जिंकलं, 2027चं वर्ल्ड कप जिंकलं. पाकिस्तानवाल्यांची किती तारीफ करा ते कमी आहे. म्हणजे ते तारीफच्या लायकीचीच नाही आहे, असे लोक आहेत ते पाकिस्तानवाले. हे तुच्छ लिच्चड वाह्यात खराब पाकिस्तानची टीम काय ते, म्हणजे काय. आणि त्यांचे भाई तुम्हाला गोष्ट सांगू का, मी तो पाहिला एक आहे तो त्यांचा, एक नाही आहे, लय आहे ॲक्च्युली, लय आहे. मी ना खरंच त्यांचे रिपोर्टर पाहिले भाई, एवढे बोगस रिपोर्टर आहे त्यांचे, एवढे भाई आहेत रिपोर्टर आहे. 5-5 टेस्ट मॅच जाऊ दे, आता काय बोलतो, लय गंदे टेस्ट. म्हणजे रिपोर्टरचं काय जे, म्हणजे तोंड आहे, बोलता येते, वाफ आहे तोंडात तर काही बोलतील, काहीही बोलतील. इग्नोर इट यार, सोडून द्या, करा तुम्हाला काय करायचं आहे तर, डिस्टर्ब नका करू फक्त, अशी गोष्ट आहे. उद्या आपली कोणतीच मॅच नाही आहे, उद्या रिलॅक्स आहे, उद्या संडे, एन्जॉय करा माहोलपैकी. आपली याची तयारी करा, तयारी काय म्हणतात आता, तयारी ती करतील, आपण मॅच पाहणार आहोत. कोणी जर मॅच पाहायला चाललं असेल तर हॅलो करता तिकडे असं ग्राउंडवरून, मी इकडे बसून हॅलो करण, मजा येते. आणि बाकी गोष्ट अशी की भाई जराशी सबस्क्राईब वगैरे असे जरासं बटन वगैरे दाबलं तर कसं काही हरकत नाही आहे, मला चालते असं सबस्क्राईबचं बटन वगैरे दाबलं तर. आणि काही मॅचेसच्या बद्दल गोष्टी करता काय, करायला पाहिजे. सो आपण जुन्या मॅचच्या गोष्टीवर आपण चालू करणार होतो, चालू काढले, जसं चान्स भेटते मी तसं बोलतोच त्या गोष्टीवर. तर आज हे मॅच आहे एक चॅम्पियन्स ट्रॉफीची आहे, आता 2025ची जी आपण जिंकलो, त्याच्यातली इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची मॅच. ते 5 मॅच होती भाई. ते मॅच कोणीच नव्हतं विसरणार ना, कोणीच मॅच ते इग्नोर करणार होतं, अवॉइड करणार होतं. ते मॅचला पायासारखी मॅच होती. आणि मी चिपकलो होतो मोबाईलने, मोबाईल सुटून होता राहिला त्या मॅचच्या ना, एवढी खतरनाक मॅच होती. तर त्याचा स्कोअर कार्ड बोलू की काय, पहिले मॅचची सुरुवात करू. ते मॅच इंडियासाठी यासाठी इम्पॉर्टंट होती, कारण की ते होती ऑस्ट्रेलिया पहिली गोष्ट समोर, दुसरी गोष्ट ते सेमीफायनल आपल्याला. आणि तो फॉर्मॅट होता ओडीआय फॉर्मॅट, आणि एखादी फायनल स्टेजची मॅच, आणि त्याच्यात ऑस्ट्रेलियासमोर. ही गोष्ट आपल्याला सरळ 2023ला आठवण करून देऊ राहील. ते टीमही लगभग सेम होती, पण त्यांचे जे बॉलर्स आहेत ते नव्हते आणले, ते इंजर्ड होते का काय, ते त्यांची चुकी भाई. आम्ही ना कोणालाच नाही नव्हतं म्हटलं की बा तुम्ही बॉलर नका आणू. आमचाही बुमराह नव्हता, अजून सिराज नव्हता, शमी होता, पण आणखीन आमची खतरनाक बॉलर नव्हते. पण तुम्हालाही म्हटलं नव्हतं की बा तुम्ही नका आणू, आम्हाला सगळे भेटलं होतं. त्यांना जे भेटले त्यांना ते आणले, आम्हाला जे भेटले आम्ही ते आणले, ठीक आहे. तर मग ते मॅच इंडियासाठीला महत्त्वाची होती. आणि त्यावेळेस वरुण चक्रवर्ती त्याची म्हणजे एक अशी नाव गुंजलं होतं, कारण की त्याच्या पहिल्याच्या मॅचमध्ये इंडिया वर्सेस न्यूझीलंडच्या फायनल नाही, एक इंडिया आणि न्यूझीलंडची ग्रुप स्टेजची मॅच झाली ना, त्या मॅचमध्ये वरुण चक्रवर्तीनं पहिली मॅच खेळली ओडीआयची, आणि त्याच्यात 5 विकेटा घेतल्या, 5 विकेटा. तर मग वरुण चक्रवर्तीची दहशत फैलली होती भयंकर. ट्रॅव्हिस हेड सगळं दहशत करू राहिले ते टी व्हीवर दाखवू राहिले ते. ट्रॅव्हिस हेड असा करू राहिला था, स्पिन ऐसा वो बॉल फेंक रहा तो मैं क्या करूँगा, तो असा आहे तो म्हणून राहिला तर त्याच्या कोचले. त्याचा कोचही म्हणे की बेटा तू काही नको करतो, स्ट्राईक देऊन ते दुसरा 5 बसून काय करायचं आहे, तर जस्ट फन काम आहे त्यांचं, काय बोलणं होतं. तो पण त्यांची ते जराशी त्यांच्या माइंडमध्ये होता तो गेम, हा वरुण चक्रवर्ती आहे, हिला जरासा घ्यायला लागते.
मग इंडिया प्रथेनुसार परंपरानुसार इंडिया टॉस हारला. ऑस्ट्रेलियांना म्हटलं आम्ही पहिले बॅटिंग करतो, तुमची इच्छा, आम्हाला तर बॉलिंगच पाहिजे होती असं रोहित शर्माने म्हटलं. आणि मग त्यांना बॅटिंग चालू केली. ट्रॅव्हिस हेड हे पाय तर ट्रॅव्हिस हेड पहिले जरासा वेळ घेऊन राहिला, म्हणजे डॉट खेळ राहिला. मग शमीनं त्यांचा जो दुसरा ओपनर होता कॉलोनी करून, हाय का तो ओडियामध्ये बाहेर चांगला चालला तो. कॉलोनी आहे कोण आहे काय तर येणं सगळे बॉल डॉट खेळले आणि ते एका बॉलवर त्यानं बॅट घुमवली. त्याचा एज लागून KL राहुल पाशी बॉल गेला आणि त्याने बॉल पकडून घेतला. शमीची पहिली विकेट. तर त्यांची पहिली विकेट लवकर पडली होती. किती रनावर पडली होती मी तेही सांगून देतो. 4 रनावर त्यांची पहिली विकेट पडून गेली ती. ठीक आहे. मग आला स्टीव्हन स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडची मग पार्टनरशिप ठीकठाक चालली. मग 10 ओव्हर झालते वाटते काहीतरी. ट्रॅव्हिस हेडचंही रक्त गरम झालं होतं, स्टीव्हन स्मिथ मारू राहिलं होतं. मग वरुण चक्रवर्तीला बोलवलं होतं की बेटा तुम्हारी बारी आहे, तुम आ जाओ. वरुण चक्रवर्तीचा पहिला बॉल ट्रॅव्हिस हेडनं त्याच्या अंगावर चढायचा प्रयत्न केला होता की म्हणजे असं सिनेरिओ सांगतो काय विषय होता. वरुण चक्रवर्ती आणि ट्रॅव्हिस हेडमध्ये गेम चालू होता की कोण कोणाला प्रेशरमध्ये आणते. वरुण चक्रवर्ती एक तर ट्रॅव्हिस हेडमध्ये प्रेशर आहे आणि त्याची विकेट घेऊन गेला. आणि ट्रॅव्हिस हेड नाही तर वरुण चक्रवर्तीला पहिलेच 2 शॉट मारून बाउंड्री मारून वरुण चक्रवर्तीवरती प्रेशर त्याच्यावर लोटून देणार. तर असा दोघांचा गेम होता तो. वरुण चक्रवर्ती पण त्याच्यात जिंकून गेला. वरुण चक्रवर्तीनं पहिला बॉल मारला, ट्रॅव्हिस हेडनं मारला. तो बॉलमध्ये एनर्जी कमी होती म्हणून तो बॉल जास्त हवेत गेला, ग्राउंडच्या अंदर राहिला. गिलने कॅच पकडली आणि मग विकेट. मग त्याच्यानंतर 2 मिनिटानंतर गिलने अंपायरनं बोललं तर बेटा कॅच चांगली पकडायची, 2 मिनटं बॉल हातात ठेवायचा, मग तुला जे करायचं ते करायचं. बॉलमध्ये चिंगाऱ्या, आग, तलवार, तोप किंवा काटे असं काहीच नाही आहे. तर बॉल पकडायची माणुसकीनं. यावेळेस तुला आऊट दिलं नाही तर याच्यानंतर आऊट दिलं नाही, यावेळेस वॉर्निंग देऊन सोडलं. तर अशी ती गोष्ट झाली ती. ट्रॅव्हिस हेड लवकर अटपला. मग त्याच्यानंतर स्टीव्हन स्मिथ करी मारू राहिला. मग लाबुशेन आला. लाबुशेनले रवींद्र जडेजानं धरून घेतलं. ठीक आहे, एक सेकंड सांगतो. मग लाबुशेनला पकडलं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जॉश इंग्लिश, हा एक खिलाडी तगडा आहे बाई. मग जॉश इंग्लिश आला. जॉश इंग्लिशला पकडलं. रवींद्र जडेजानं, विराट कोहलीने त्याची कॅच पकडली. रवींद्र जडेजाच्या खतरनाक चालला, 1 नंबर चालला भाई जडेजा. मी इंडियाचा स्क्वॉड नाही सांगत, काय स्क्वॉड होता भाई तो. काय लोक शिव्या देऊ राहिले ते, काय म्हणू राहिले ते लोक, सांगतो त्याच्यावर बोलतो. मग त्यानंतर एलेक्स कॅरी आणि मग स्टीव्हन स्मिथची पार्टनरशिप बढिया चालली. मग त्याच्यात कोण आऊट झालं ना, स्टीव्हन स्मिथ गेला. 5वी विकेट स्टीव्हन स्मिथची पडली. तो भाई शमीनं त्याला एवढं गंदा आऊट केलं त्याची लिमिट नाही. ते विकेट 5 तारखे विकेट होती ते सबकन, काय बढिया आऊट केलं. ठीक आहे. मग आला मॅक्सवेल कायले 2 बॉल मॅक्सवेल डॉट खेळला वाटते काहीतरी की रन बॉल खेळला. मग त्याने एक लंबा घुमला छक्का, मला आठवते ना पक्क ते छक्का घुमला. अक्षर पटेल बॉलिंग करू राहिला आणि अक्षर पटेलनं पहिला त्यानं मारा छक्का. मग दुसरा वाटते अक्षर पटेलनं स्टंपवर देऊन दिला आणि भाऊले आऊट केलं लवकर की बेटा जा तुम्ही घरी, आज काही नाही आहे तुमचं एवढं. अक्षर पटेलनं बढिया आऊट केलं. तर बाकीचे मग काही नाही आहे त्यांची, बाकी काही नाही चालली. झॅम्पा, एलिस, नेथन एलिस हे तर कोणी काही नाही चाललं, एवढा काही विषय नाही त्यांचा. तर लगभग तुम्हाला गोष्ट सांगतो, ते पिच होती 250-240ची, 250-255ची. ठीक आहे. 200, पण तरी ऑस्ट्रेलिया त्याच्यात 264 पर्यंत पोचली होती. 264 पाहून एकच गोष्ट आठवते, ते सांगायची गरज. शिट, सॉरी थोडी हुसकी लागली, थोडी नाही जास्तच लागली. आताही चालूच आहे जरा, सॉरी. 264 तर मग आपल्याला एकच गोष्ट आठवते नंतर रोहित शर्मा आणि गिल. मग अरे यार, सो ओके अब थोड़ा ठीक है. ओ शिट, सॉरी.
मग गिल येते भाई आणि रोहित शर्मा येते ओपनिंगले. यांची काही ओपनिंग चालत नाही काही बराबर एवढी. अरे यार यांची म्हणजे काय, रोहित शर्माने 28 रन बनवले ते तो जसा गरम फॉर्ममध्ये यूज राहिला तर LPW झाला. गिल सगळ्यात पहिली गिलची विकेट पडली 11 बॉलमध्ये 8 रन. गिल कोणत्या मोठ्या इव्हेंटमध्ये फायनल गेलेमध्ये चालावं यार, बद्दल आहे यार. इंडिया जेवढे टुर्नामेंट जितला, कोणते ICCचे सेमीफायनल पाहून घ्या, फायनल पाहून घ्या. ओके यार उसका चालू आहे यार. गिल सगळा पहिला आउट झाला. सॉरी थोडा ॲडजस्ट करून घ्या यार प्लीज. मग त्यानंतर रोहित शर्माही लवकर आउट झाला. 29 बॉलमध्ये 8 रन, 3 चौके 1 छक्का, 96चा स्ट्राईक रेट. मग विराट कोहली आला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरची ती पारी चालली भाई. विराट कोहली मारले 84, श्रेयस अय्यरनं मारले 45. मग सगळा पहिले आउट झाला श्रेयस अय्यर. मग त्याच्यानंतर आला अक्षर पटेल. एक सेकंड शर्मा, मग हा अय्यर आला. मग अक्षर पटेल आला. अक्षर पटेल लवकर आउट झाला. मग त्याच्यानंतर अक्षर पटेल लवकर आउट झाला. मग त्यानंतरला बाई KL राहुल आणि मग विराट कोहली खेळू राहिले ते. तर मग त्यावेळेस विराट कोहलीने एक बॉल मारला, तो बॉल ग्राउंडच्या अंदरच राहिला. मग ते कॅच पकडल्या गेली. हार्दिक पांड्या ते छक्के मारले तुम्हाला, ते समोर मारले होते ना, 4 छक्के मारले होते हार्दिक पांड्यानं. किती मारले होते? 3 मारले. सॉरी 3 मारले होते. सॉरी एक चौका गेलता. ते 3 छक्के गौतम गंभीरच्या पाशी मारले होते. बढिया खेळला मस्तपैकी. मग KL राहुल आणि जडेजानं ते मॅच खतम केली. सो अशी आपण ते मॅच जिंकलो. यार हुसक्या लागला यार, बरं नाही वाटलं. बरं नाही बोलता नाही उरलं एवढं. मी थोड्या वेळा व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, बाय बाय.